बुधवार दिनांक 21 सप्टेंबरचा दिवस होता. सकाळची वेळ होती. अशातच दशरथ नारायणकर यांच्या घरात कसला तरी आवाज आला. दशरथची बायको बाजूच्या खोलीतच आपल्या मुलीसमवेत झोपली होती. तिचा नवरा जिथे झोपला होता तिथूनच आवाज आल्याने ती गडबडीत उठली आणि तिथे गेली असता तिच्या नवऱ्याच्या खोलीत एक अनोळखी तरुण उभा असलेला तिला दिसला. तिने त्याच्याकडे पाहिले आणि नंतर तिने आपल्या झोपलेल्या नवऱ्याकडे पाहिले. तेव्हा ती एकदम किंचाळली, कारण तिचा नवरा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्या तरुणानेच त्याला मारले असावे म्हणून तिने त्या तरुणाला पकडून ठेवले आणि ती मदतीसाठी ओरडणार इतक्यात त्याने तिच्या हाताचा कडकडून चावा घेतला आणि तिथून तो पळून गेला. सोलापूर शहरातील जुने विडी घरकुल परिसरात असलेल्या गंगाई केकडे नगरमध्ये ही घटना घडली होती. हा खून दशरथ नागनाथ नारायणकर वय 32 या तरुणाचा झाला होता. हा तरुण त्या परिसरात मटका एजंट म्हणून परिचित होता. आपल्या नवऱ्याचा खून झाल्याने दशरथची बायको अरुणा मोठ्या मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून परिसरातील लोक तिथे धावत आले. त्यांनी दशरथचा खून झाल्याचे पाहिले. त्या जमलेल्या लोकांपैकी एकाने या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मृतकाची बायको मोठ्या मोठ्याने आक्रोश करत होती. तिला शांत करून पोलिसांनी घटनेची माहिती घेतली. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करत मृतदेहाची पाहणी केली. मैताचा गळा धारदार शस्त्राने चिरला होता. त्यातून रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे दिसत होते. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. दरम्यान पंचनाम्याचे सोपस्कार चालू असताना पथकातील काही पोलीस लोकांच्या बोलण्याचा अंदाज घेत होते. मयत तरुण मटका एजंट होता, त्यातून खून झाला असावा असा सूर लोकांच्या बोलण्यात दिसून येत होता. तर काही लोक गुपचूप मृतकाच्या बायकोविषयी बोलत होते. तिच्या अनैतिक संबंधाची कुजबूज पोलिसांनी ऐकली. ही महत्वाची माहिती त्यांनी टिपून घेतली. पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडल्यानंतर तपास सुरू झाला. दशरथ खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 3 पथके तयार केली. एका पथकाने दशरथ राहत असलेल्या केकडे नगर परिसरात गुप्त माहिती काढण्यास सुरुवात केली. तेव्हा या पथकाला माहिती मिळाली की दशरथची बायको अरुणाचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. दशरथ बाहेर गेल्यावर तो तिला भेटायला घरी येतो. पोलिसांनी तिचा प्रियकर कोण याची माहिती काढण्यास सुरुवात केली. पोलिसांचे दुसरे पथक दशरथचे मूळ गाव अक्कलकोट तालुक्यातील डोंबर जवळगा येथे गेले. तेथे माहिती काढली असता समजले की अरुणा हिचे म्हणजेच दशरथच्या बायकोचे गावातील ड्रायव्हर बाळासाहेब जालिंदर बळशंकर वय 27 याच्या बरोबर अनैतिक संबंध होते. याची माहिती दशरथला झाली तेव्हा त्याने गावात बदनामी होईल म्हणून गाव सोडले आणि तो सोलापूर शहरात राहायला आला. पोलिसांनी त्या गावातून बाळासाहेब याचा मोबाईल नंबर मिळवला. त्यावर कॉल केला असता तो बंद लागत होता. अखेर पोलिसांनी त्याच्या घरी धडक मारली, पण तो घरीही नव्हता. दिनांक 21 सप्टेंबर रोजी म्हणजेच घटना घडली त्या दिवशी देखील तो घरी नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावू लागला. पोलिसांनी त्याचा गावात शोध घेतला तेव्हा तो गावातच एका ठिकाणी लपून बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि सोलापूर येथे आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली. चौकशीमध्ये तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता. तेव्हा पोलिसांनी त्याला तू दशरथच्या घरी सारखा काय येत होता असे विचारले असता त्याची बोबडी वळाली. आता खोटं बोलण्यात अर्थ नाही असे मनाशी म्हणत त्याने आपला गुन्हा कबूल केला. बायकोनेच आपल्या नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ड्रायव्हर बाळासाहेब याने जवानीत पाऊल टाकले होते. वयाची नुकतीच 20 पार केली होती. शिक्षणाला रामराम ठोकून त्याने एक जीप गाडी घेतली आणि तो प्रवासी वाहतूक करू लागला. गावातून अक्कलकोट बाजाराला जाण्यासाठी अनेक लोक त्याच्या जीपमधून प्रवास करत होते. त्यामध्ये अरुणा देखील होती. अरुणा ही 22-23 वर्षाची होती, पण ती विवाहित होती. तिचा विवाह कमी वयातच झाला होता. तिला एक छोटी मुलगी होती. हे सगळे माहीत असूनही बाळासाहेबाला तिच्याबद्दल आकर्षण वाटू लागले.
अरुणा 4 चौघीमध्ये उठून दिसणारी होती. त्यातच पतीसुख मिळाले होते. एक मुलंही झाले होते तिच्या तरण्याबाण शरीरावर. त्यामुळे एक झळाळी आली होती. ती नेहमीच त्याच्या जीपमधून प्रवास करत असल्याने त्या दोघांची ओळख झाली. तो तिच्यापेक्षा लहान होता, अविवाहित होता. सुरुवातीला त्याच्याशी बोलताना तिला काही वाटले नाही. नंतर मात्र त्याच्या बोलण्यातील व वागण्यातील इशारे तिला समजू लागले. तशी ती मनापासून सुखावली. घरात नवरा असला, तो सुख देत असला तरी एक परका तरुण आपल्यावर फिदा झाला याचे तिला अप्रूप वाटू लागले. जणू ती त्याला प्रतिसादच देऊ लागली. एके दिवशी त्याने धाडस करून तिला आपल्या मनातले सांगितले. तिच्याकडून तिचा मोबाईल नंबरही घेतला. तिथून पुढे दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. आता तो तिला घेऊन बाहेर जाऊ लागला. बाजारला जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडणारी अरुणा आता पतीचा विश्वासघात करून परपुरुषाबरोबर मौज मजा करू लागली. नवऱ्याला व सासरच्या लोकांना फसवून तिचा वासनेचा खेळ रंगला असला तरी हे प्रकरण फार काळ लपून राहिले नाही. गावात त्या प्रकरणाची चर्चा होऊ लागली. ती चर्चा दशरथच्या कानावर गेली. आपली बायको परपुरुषाच्या नादी लागल्याचे लक्षात येताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आपली गावात बदनामी होणार याची त्याला भीती वाटू लागली. अखेरीस त्याने गाव सोडण्याचा निर्णय घेतला. तो आपली बायको मुलीला घेऊन सोलापूरमध्ये राहायला आला. आता गाव सोडले, तिला समजावून सांगितले म्हणजे आता ती सुधारेल अशी त्याची अपेक्षा होती. पण अरुणाला मात्र चटक लागली होती. पतीपासून सुख घेण्यास ती मागे पडत नव्हती. तसेच प्रियकराकडूनही रगडून घेण्याची तिची इच्छा होती. त्यासाठी काही करण्यास ती तयार होत होती. दुसरीकडे बाळासाहेबला तर तिच्याशिवाय कुणीच नव्हते. तिच्याकडून शरीर सुख घेण्यासाठी तो हापापलेलाच होता. ती कायमची आपल्याला भोगायला मिळावी असे त्याला वाटत होते. तो इतका पागल झाला होता की ती परस्त्री आहे हे माहीत असूनही त्याने तिचे नाव आपल्या छातीवर कोरले होते. सोलापुरात अरुणा आली तरी तिला बाळासाहेबाचे सुख हवे होते, तर तोही तिच्यासाठी तडफड करत होता. यावर त्या दोघांनी एक मार्ग काढला. तो म्हणजे तिचा नवरा कामावर गेल्यानंतर बाळासाहेब तिच्या घरी येत होता. पावरच्या गोळ्या खाऊन आणि स्प्रे मारून ते दोघे मनसोक्त नंगानाच करत होते. पण हे चोरी चुपी संबंध ठेवणे बाळासाहेबाला नको वाटत होते. त्याला ती रात्रभर भोगायला हवी होती. त्यामुळे तो तिला माझ्याशी लग्न कर असे म्हणत होता. तेव्हा ती त्याला म्हणायची, मला मुलगी आहे आणि ती आता मोठी होत आहे, त्यामुळे मी लग्न नाही करणार, पण तुला हवे तितके सुख देते. तू कधीही येऊन शरीर सुख घे. लग्न न करता संबंध ठेवू. तिच्या या बोलण्यामुळे तो गप्प होत होता. कारण त्याला केवळ तिला भोग मिळण्याशी संबंध होता. ती सुख देत असेल तर लग्न करून कशाला अडकायचं असा विचार करून तो तिचा हवा तसा उपभोग घेत होता. पण तो घरी येतो हे लवकरच तिच्या नवऱ्याच्या कानावर गेले. तिच्या या विचारामुळे गाव सोडले तरी ती सुधारत नाही हे पाहून तो चिडला. घरात वादाची ठिणगी पडली. मुलगी घरात असल्याने ती भांडणात तोंड गप्प ठेवत होती. पण तिच्या मनात नवऱ्याबद्दल राग निर्माण झाला होता. बाळासाहेबाशिवाय करमत नाही. त्या सुखात नवरा अडचण ठरतो. त्यामुळे नवऱ्याचा खून करून बाळासाहेबाबरोबर संसार थाटावा असा विचार तिने केला. हे सगळे करण्यासाठी प्लॅनही तसा भक्कम करावा लागणार होता. त्याप्रमाणे त्या दोघांनी दशरथचा काटा काढण्याचे ठरवले. त्या खुनातून सही सलामत सुटण्याचा कट देखील रचला. त्यासाठी झोपेच्या गोळ्या, दोरी, सुरी खरेदी केली. अरुणाने दशरथच्या जेवणात गोळ्या टाकण्याचे ठरवले. मात्र त्या दिवशी तो बाहेरूनच जेवण करून आला होता, म्हणून तिने तो पीत असलेल्या पाण्यात त्या गोळ्या मिक्स केल्या आणि ते पाणी त्याला प्यायला दिले. पाणी पिल्यानंतर तो शांतपणे झोपी गेला. प्लॅनप्रमाणे रात्री घरी येऊन बाळासाहेबाने धारदार शस्त्राने दशरथचा खून केला. नंतर ठरल्याप्रमाणे अरुणाने दशरथचा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा कांगावा केला. मात्र पोलिसांनी योग्य तपास करून 24 तासात दोघांना ताब्यात घेतले. दशरथचा पैशाच्या कारणातून नव्हे तर प्रेम प्रकरणाला अडथळा ठरत असल्याने त्याची बायको अरुणा आणि तिचा प्रियकर बाळासाहेब याने खून केल्याचे उघड झाले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया
कमेंट बॉक्समध्ये कळवा.